हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर एस अग्रवाल या सरांच्या पुस्तकातील दशांश अपूर्णांक हे चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला पाहिजे बघा शेवटपर्यंत. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करता येईल तर नक्की शेअर करा, कारण मित्रांनो ही जी सिरीज आहे ही एकच नंबर बनणार आहे. ओके, हां. तर मित्रांनो, जे RRB, NTPC, SSC या एक्झाम देत असतील त्या मुलांसाठी बेस्ट ऑफ बेस्ट असणारे पुस्तक म्हणजेच RS अग्रवाल सरांचे संपूर्ण अंकगणित. ओके, चला तर सुरुवात करूया मित्रांनो. मागच्या अपूर्णांकामधील पहिल्या प्रश्नाला बघा. तर पहिला प्रश्न आहे 33.333 अधिक 3.033 वजा 2.003 बरोबर किती असले पाहिजे. आता मित्रांनो, ही प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमतच असावी, बरोबर. पण आपण A to Z क्वेश्चन सोल्युशन घेणार आहोत, त्यामुळे कोणताही प्रश्न आपल्याला यातला सोडायचा नाहीये. फक्त मी अशीच प्रश्न सोडलेली आहेत की ज्यामध्ये काही प्रिंट मिस्टेक, ओके, हां, असे काही प्रिंट मिस्टेक वगैरे असेल त्या जर क्लिअर होत असतील तर क्लिअर करून, नाहीतर मित्रांनो फक्त तो प्रश्न आपण यातनं वगळलेला आहे आणि ते किंचित एखादा प्रश्न मिळतो मित्रांनो, बरोबर. चला, तर तसंही RS अग्रवाल सरांच्या पुस्तकामध्ये टोटल इररलेस प्रश्न झालेलीच आहेत, कारण आता जी मराठी आवृत्ती आहे मित्रांनो RS अग्रवाल सरांची, ती देखील दुसरी एडिशन आहे, बरोबर. त्यामुळे जे पहिल्या पुस्तकामध्ये ज्या झालेल्या चुका होत्या त्या आता दुसऱ्यामध्ये नाही आहेत. आणि यात बघा की जे मराठी भाषेतून पुस्तक आलंय ना मित्रांनो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते हार्ड वाटते, अवघड जाते. अवघड का जात आहे मित्रांनो, कारण ती हिंदीतनं याच्यामध्ये ट्रान्सलेट झालेली मराठीमधनं, बरोबर. पहिले तर ते इंग्लिशमध्येच मिळायचं, त्याला हिंदीत ट्रान्सलेट केलं, आता ते हिंदीतून आलंय तुमच्यापर्यंत मराठीमधनं. म्हणजे याचा फायदा असा आहे मित्रांनो की आता येणाऱ्या जेवढ्याही भरतीज आहेत, म्हणजे जवळपास बघा रेल्वेचे असेल, SSCचे असतील, बरोबर, यामध्ये काय होतंय की तुम्हाला पेपर मिळत आहेत मराठीमधनं, बरोबर. आता ते मराठीमधनं मिळत आहेत ना, त्यात काय होत आहेत की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ती मराठी नाही समजत. म्हणजेच काय बघा, आता जसं आपण मागचं लेक्चर पाहिलं, आपण मसावी म्हणतो, पण त्याला महत्तम सामायिक विभाजक हे म्हणून संबोधतात, बरोबर. म्हणजे याच्याने असे काही शब्द आहेत की जे शब्द आपण मराठीमधनं वापरत देखील नसतो, त्या शब्दांचा उच्चार त्या ठिकाणी मिळतो, उल्लेख त्या ठिकाणी मिळतो, त्यामुळे आपल्याला ती मराठी थोडी कठीण वाटते. पण टेन्शन घेऊ नका, A to Z सोल्युशन मिळणार आपल्या संदीप सर अकॅडमीवरती तुम्हाला. त्यामुळे टेन्शन नाही, जो समजला तो करा, नाही समजला सरळ मित्रांनो आपल्या ॲप ओपन करायचं आहे बघा. दोन्ही ॲप तुमच्या समोर दिलेले होते, दोन्ही ॲपपैकी कोणतेही ॲप डाउनलोड करा, तुम्हाला दोघांमध्ये ऑल पुस्तकाचं सोल्युशन मिळून जाणार. ओके, चला तर सुरुवात करूया मग वेळ न घेता. बघा, तर मित्रांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी रूल असणार मित्रांनो आपला प्लस मायनसवाला. प्लस मायनसचा रूल लक्षात ठेवायचा आहे बघा. एक संख्या प्लस दुसरी मायनस असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया नेहमी मायनसची करायची. पहिली मायनस दुसरी प्लस असेल यांच्यातही क्रिया मायनसची. दोन्ही मायनस असतील मित्रांनो यांच्यात क्रिया होणार प्लसची, आणि दोन्ही प्लस असतील तर यांच्यामध्ये क्रिया होणार प्लसची. हे लक्षात ठेवायचे. मग शॉर्टकटमध्ये लक्षात कसं ठेवणार की दोन चिन्ह वेगवेगळे असले की वजाबाकी करायची असते, आणि दोन्ही चिन्ह सारखी सारखी असली की तेव्हा मित्रांनो करायची असते बेरीज, बरोबर. बस एवढा नियम लक्षात ठेवून घ्यायचा आहे. मग आता बघा, तर मित्रांनो मी या दोघांची आधी करणार प्लस, कारण याला चिन्ह नाही म्हणजे हा प्लस आहे, प्लस 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 होणार, मग नंतर त्याच्यातनं याला मायनस करूया, बरोबर. बघा मग आता काय 3.333 अधिक होणार 3.033. आता यातला जो नियम आहे ना, तर पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे, हा नियम लक्षात ठेवायचा. बाकी सर्व आपल्या बेरजेप्रमाणेच. 3 आणि 3 झाले 6, 3 आणि 3 6, हा 3 जसाचा तसा, पॉइंट 3 आणि 3 6 आणि हा 3. ओके, आता यांची बेरीज मिळाली ही. आता याच्यातनं हा करायचा आहे काय, तर वजा करायचा आहे. चला, तर मग आता बघा ही संख्या 36.366. आता याच्यातनं वजा करणार आपण 2.003, 2.003. चला, यांची वजाबाकी. 6तनं 3 जातात 3, 6 जसाचा तसा, हा 3 जसाचा तसा, पॉइंट 6तनं 2 गेले 4 आणि हा 3,
ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ते प्लसचं असेल, म्हणजे आन्सर यायला पाहिजे 34.366. 34.366 ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर मित्रांनो. बस अशा प्रकारे आपण A to Z सोल्युशन करणार. फक्त बनवून राहायचं मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बघा. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न थोडं इकडे आलाय का? हा, चला. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, त्याचा आन्सर कराल का तुम्ही? चला बघा फटाफट करून टाका आन्सर. पाहूया किती विद्यार्थी आन्सर करतायत. 358.085 अधिक 42.91 अधिक 25.55 बरोबर किती असला पाहिजे? चला फटाफट, टाइम संपला बघा. बघा तर मित्रांनो, इथे सर्वच बेरीज आहे बघा. हा ही प्लस आहे. ओके, चला हा ही प्लस आहे, हा ही प्लस, हा ही प्लस, सर्वांना एकत्रच प्लस करू. बघा काय करायचंय सरळ या ठिकाणी, की हा 358.085 त्याच्यात प्लस होणार बघा कोणता, तर 42.91. याच्यात प्लस होणार परत 25.55. बघा मग आता काय करायचं बघा, हा 5 जसाचा तसाच. 8 9 9 5 14 4 हातच्याला 1 9 1 10 5 15 5 पॉइंट आला बघा मध्ये, पॉइंट खाली हातच्याला 1 8 10 11 11 आणि 5 झाले 16 6 हातच्याला पुन्हा 1 5 6 4 10 2 12 2 हातच्याला 1 3 आणि 1 4. म्हणजे आन्सर बघा किती, 426.545. 426.545 ऑप्शन नंबर टी बरोबर असणार आहे. ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला. क्लिअर मित्रांनो. ओके, हा चला बघा. तर पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, दिसतोय का क्लिअरली? चला पुढचा प्रश्न फटाफट आन्सर करायचंय बघा. तुमचा वेळ सुरू करूया बघा आता. चला 30 सेकंड तुमचे सुरू झालेली आहेत, आणि वही आणि पेन घेऊन बसायचं मित्रांनो. कारण बघा की तुम्ही लेक्चर पाहूनच टोटल कंप्लीट नाही करू शकत. गणित ही असं आहे मित्रांनो, की याला तुम्ही कितीही वेळा पाहिलं, कितीही पाहून पाहून शिकायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. कारण याला प्रॅक्टिसच पाहिजे असणार, आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकेच तुमचे आन्सर फास्ट, क्विकली आणि ॲक्युरेट मिळतील मित्रांनो. म्हणून हे 30 सेकंड देण्याचे कारण तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी म्हणून, बरोबर. म्हणून 30 सेकंदाचा कालावधी. जे डायरेक्ट अवघड असतील ते डायरेक्ट सोल्युशन, टेन्शन नाही. बघा 515.15 वजा 15.51 वजा 1.51 वजा 5.51 वजा 1.11 बरोबर. आता बघा मित्रांनो, इथे काय होणार, वजा वजा अधिक होते, इथे पण वजा वजा काय होते, अधिक होते बरोबर. मग आपण एक काम करू ना मित्रांनो, सर्व अधिक होणार ना, हाच वेगळा आहे, या सर्वांची बेरीज करून टाकायची डायरेक्ट. बघा काय, तर हा इकडे 15.51 लगेच 1.51 पुन्हा 5.11 परत पुन्हा 1.11. ओके, हे सर्वांची बेरीज करूया. हा होणार तुमचा 4, हा होणार 5 आणि 5 10 आणि 2 12 2 हातच्याला 1, हा पॉइंट आला पॉइंट 5 6 7 बघा 3 आणि 13 13 3 हातच्याला 1, तो 1 आणि हा 1 2. ओके, हा झाला बघा 23.24. आता याला चिन्ह कसलं द्यायचं बघा, संख्येचं चिन्ह मायनस आहे ना, या दोघांचे एडिशन मोठ्या संख्येत चिन्ह मायनस, परत या दोघांचे एडिशन दोघांचं मोठ्याचं चिन्ह मायनस आहे म्हणून हा मायनस असेल बरोबर. आता बघा इथे हा प्लस आहे, मग आता काय राहिलं, इथे हा प्लस आहे म्हणून घ्या प्लस मायनस पुन्हा मायनस. मग आता 515.15 वजा किती 23.24. चला मग आता वजा बाकी करूया. बघा 5 4 गेला 1, इथे नाही जात, इथे बघा हा 4 झाला, हा 11 झाला, 11 2 जात आहेत 9 पॉइंट 4 3 हा 1, इथे परत हा 4 हा
11तनं 2 गेले 9 आणि हा 4, म्हणजे आन्सर बघा किती 491.91. किती 491.91, म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. क्लिअर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके ना, यस. चला बघा पुढचा प्रश्न. एकच मिनिट मित्रांनो, हे थोडेसे साइड मध्ये गेलेत. तुमची वेळ सुरू होते बघा मित्रांनो आता. आणि प्रत्येकाने प्रयत्न करायचा मित्रांनो आन्सर देण्याचा. बघा प्रत्येकाचा आन्सर देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो मला पुढच्या प्रॅक्टिसमध्ये कधीच अडचण येणार नाही. बरोबर. 15.593 वजा 9.214 वजा 3.452 वजा 2.119 बरोबर किती असले पाहिजे? चला टाइम संपलाय बघा याचा पण. बघा तर मित्रांनो पुन्हा बघा इथे हा एक प्लस आहे, ज्याला चिन्ह नाही तो प्लसच धरायचा आहे. बघा इथे हा मायनस, हा मायनस, हा मायनस, काय करूया बघा मायनस मायनस प्लस, म्हणजेच बघा इथे 9.214 3.452 आणि इकडे 2.191 यांची ऍडिशन करून 4 2 6 आणि 1 झाला 7, 9 10 5 15 5 अच्छाला 1 2 3 आणि 4 7 आणि हा एक 8 पॉइंट आला पॉइंट 9 10 11 12 13 14. ओके. आता याला चिन्ह कोणतं बघा, मायनस मायनस होणार प्लस, प्लस केलेले आहे मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. इथे याचं चिन्ह मायनस 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 प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, म्हणून हा येणार तुमचा मायनस. परत आता हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस काय होणार मग मायनस होणार, म्हणून हा 15.593 याच्यातनं वजा होणार 14.857. ओके. चला मग करूया बघा यांची मायनस. इथून घ्याल बघा हा झाला तुमचा 8, हा झाला 13, 13तनं 7 गेले 6, 8तनं 5 3, इथे नाही जात, इथून घेतला हा 14, हा झाला 15, 15तनं 8 जातात बघा किती 2 आणि 5 7, हा पॉइंट जसाच तसा आणि हे 14तनं 14 गेले 0, म्हणजे आन्सर काय आहे बघा 0.736 आणि तो काय असला पाहिजे मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजेच प्लस असला पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे 0.736. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर मित्रांनो, ऑप्शन नंबर डी. ओके. अशाच प्रकारे टू झेड सोल्युशन मिळणार मित्रांनो, बरोबर ना. हा तर त्यासाठी बनवून राहायचं बघा आपल्या कोर्समध्ये आणि शेअर करा बघा मित्रांनो, जेवढे जेवढे तुम्हाला आवडत आहेत ना तेवढे शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. बघा तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो. ओके चला स्टार्ट झालेला आहे टाइमिंग, फटाफट आन्सर करायचं आहे. 454.58 वजा 37 म्हणजे 376.89 अधिक 121.45 वजा 95.42 बरोबर किती असला पाहिजे? चला टाइम संपलेला आहे बघा. ओके चला बघा मित्रांनो, आता इथे बघा इकडे प्लस हा मायनस, प्लस हा मायनस असं झालेलं आहे. ओके. मग आपण काय करूया मित्रांनो, तर या ठिकाणी बघा तुम्ही या दोघांचीही प्लस मायनस मायनस करू शकतात, या दोघांचीही मायनस करू शकतात, छोट्या होऊन जाईल संख्या बरोबर 2 2च्या ग्रुपमध्ये. मग यांची मायनस करूया कारण हा प्लस मायनस मायनस म्हणजे 4 5 4.58 वजा होणार 376.89. ओके. यांची वजा बाकी बघा हा 4 हा झाला 18, 18तनं 9 गेले 9, इकडे हा झाला 3 हा झाला 14, 14तनं 8 गेले मित्रांनो 2 आणि 4 6 पॉइंट, इथे परत हा 4 हा झाला 13, 13तनं 6 गेले 4 आणि 3 7, पुन्हा इथे मित्रांनो इथे डायरेक्ट करा बघा 44 मधनं 37 काढा म्हणजे इकडचे 3 आणि ते 4 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बघा मोठी कोणती 454 मोठी आहे म्हणून हा प्लस आला बरोबर. आता मित्रांनो इकडच्या साइड मध्ये येऊया. इकडे बघा काय आहे, हाई प्लस हा मायनस, प्लस मायनस होणार इथे मायनस म्हणजे हा इथे 121.45
वजा होणार 95.42. ओके, चला बघा आता 5तनं 2 गेले 3, 4तनं 4 0 हा पॉईंट, परत इथे बघा हा 1 हा झाला 11, 11तनं 5 गेले बघा मित्रांनो 5 आणि 1 तो 6, 11तनं 9 जातात मित्रांनो 2. ओके, आणि यालाही मोठ्या संख्येचं चिन्ह बघा प्लस. आता राहिलेल्या दोन्ही संख्या ही पण प्लस आहे, ही पण प्लस आहे, प्लस प्लस होणार मित्रांनो, पुन्हा प्लस होणार बरोबर. मग आता ह्या दोघांची प्लस 0.69 आणि हा इकडे अधिक 26.09. ओके, हा चला मग आता याला सोडवा बघा. 9तनं 3 गेले मित्रांनो, किती राहिला पाहिजे बघा. 9तनं 3 जातात, किती पाहिजे आपल्याला 6, आपण असणार 6 पॉईंट दिला. ओके, सॉरी मायनस नाही करायचे, प्लस करायचे, आपण मायनस करतोय. हा 9 3 झाले 12, 2 हातच्याला 1, 6 ने 1 झाला 7, हा पॉईंट, हा 12 ने 13, 3 हातच्याला 1, 7 8 9 10, म्हणजे हा झाला बघा 103.72. ओके, आणि तो काय असणार प्लस असेल. ओके, 103.72 म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. ओके, कोणताही शॉर्टकट्स नाही, काहीच नाही मित्रांनो, इझिली बघा सोल्युशन आहे डिटेल मेथड बरोबर. चला बघा पुढचा प्रश्न. 596 अधिक 61.472 वजा 496.708 बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 27.271 बरोबर किती असला पाहिजे. चला बघा फटाफट आन्सर करा. $534.596 अधिक 61.472 वजा 496.708. चला टाइम संपलाय बघा. चला तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी यांची प्लस होणार बरोबर. आणि मित्रांनो याला बघा, याला जर तुम्ही इकडे घेतायत बघा, ओके, या ठिकाणी बघा हा इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार, तो होऊन जाईल मायनस. ओके, काय होणार मित्रांनो, तो मायनस होणार, म्हणजेच इकडे ह्या दोघांची प्लस होणार, इकडे ह्या दोघांची प्लस होणार बरोबर. किंवा मित्रांनो आपण काय करूया बघा, या ठिकाणी सरळ सरळ बघा एकदा मांडणी करून देतो तुम्हाला. 534.596 ओके, अधिक हा तुमचा 61.472 वजा 496.708 आणि बघा हा इकडे प्लस, इकडे येऊन मायनस 27.271 बरोबर इकडे एक्स राहून जाईल. ओके, एवढं होणार. मग आता यात काय करूया बघा मित्रांनो, आपण याची आणि याची मायनस करूया, कारण हा प्लस हा मायनस आहे बरोबर. म्हणजे 534.596 त्याच्यातनं वजा होणार कोण 496.708 बरोबर. आणि हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, या दोघांची मायनस, प्लस मायनस मायनस, म्हणजेच 61.472 वजा होणार 27.271. ओके, हे दोन्ही गणित सोडवूया, मिळणार काय ते आपल्याला कळून जाणार. ओके, इथे प्लस 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 होणार, प्लस सॉरी प्लस मायनस मायनसच. ओके, इथे मायनस, इकडे पण मायनस, कारण हा मायनस आहे हा प्लस आहे, प्लस मायनस मायनस होणार. इथे हा प्लस आहे आणि तो मायनस, म्हणजे हा पण मायनस होणार बरोबर. हा इकडे प्लस प्लस मायनस मायनस, लक्षात राहू द्या. ओके, हा चला तर 7 नाही जात, इथे 8 हा झाला मित्रांनो 16, 16तनं 8 गेले बघा 8, हा 8 जसाचा तसा, हा इकडे पुढे हा 3, हा याच्यातनं झाला बघा 15, 15तनं 7 गेले, 3 आणि 5 8 पॉईंट. ओके, परत इथे हा 2 होणार, हा 13, 13तनं 6 गेले बघा 4 आणि 3 7, आणि इथे बघा 52 मधनं 49 जाणार, 1 आणि 2 3. ओके, झाले वजा बाकी बघा. 16तनं 8 गेले 8, 8तनं 0 8, 15तनं 7 गेले मित्रांनो 3 आणि 5 8. ओके डन, काय हरकत नाही. इथे आता मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हा आला प्लस. आता इकडे बघा, इथे पण प्लस मायनस मायनस, 2तनं 1 1, 7तनं 7 0,
4 2 2 पॉईंट. इथे 61 मधनं डायरेक्ट करून घ्या बघा 5 आणि हा 11. 11तनं 7 जातात 4 आणि हा 5तनं 2 गेले 3. ओके. चला आता इथे हा काय असला पाहिजे मोठी संख्या प्लस 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 होणार मित्रांनो. आता येथे पुन्हा प्लस होऊन जाईल बरोबर. मग दोघांची प्लस काय होणार बघा 37.888 अधिक 34.201. चला याला सोडूया बघा. आता प्लस करायची दोघांची. 8 आणि 1 झाला 9. हा 8 जसाचा तसा. 8 आणि 2 10 0. हातच्याला 1 हा पॉईंट आला. 7 8 आणि 4 12 2 हातच्याला 1. 3 आणि 3 6 आणि 1 7. म्हणजेच आन्सर 72.089 आहे का बघा. 72.089 म्हणजेच ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो. ओके ऑल ओके. चला तर पाहूया बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 44 33.764 वजा 22 11.993 वजा 11 33.667 अधिक 33 77.442 बरोबर किती असला पाहिजे. चला तर फटाफट या प्रश्नाचे आन्सर. चौवेचाळीस 33.764 वजा 22 11.993 वजा 11 33.667 अधिक 33 77.442 बरोबर किती असला पाहिजे. टाइम संपला बघा. ओके. चला तर मित्रांनो पुन्हा बघा इथे काय आहे बघा मायनस मायनस. ओके प्लस मायनस सेम रूल वापरूया. मागचा रूल वापरला तसाच. काय करणार या दोघांची मायनस करूया. या दोघांचीही मायनस कारण प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस म्हणजेच बघा इथे 4 4 33.764 वजा 22 11.993 यांची वजा बाकी बघा काय होणार. हा प्लस आहे. 4तनं 3 1 इथे हा झाला 6 हा झाला 16. 16तनं 9 गेले 7. हा इकडे 2 हा 16. 16तनं 9 गेले 7 पॉईंट. 2तनं 1 1 3तनं 1 2 4तनं 2 2 4तनं 2 2. ओके. या प्रकारे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हा झाला प्लस. परत इकडे मित्रांनो मोठी संख्या कोणती ही आहे बघा 33 77.442 वजा होणार 11 33.667. पहा आता याला सोडूया. इथे वजा बाकीच पाहिजे बरोबर. प्लस मायनस मायनस म्हणजे हा झाला 3 हा झाला 12. 12तनं 7 गेले 5. इथे हा 3 हा झाला 13. 13तनं 6 गेले 4 आणि 3 7. इथे परत हा 6 हा झाला 13. 13तनं 6 4 आणि 3 7 हा पॉईंट. 6तनं 3 गेले 3. 7तनं 3 गेले मित्रांनो किती 4. इकडे हा 2 हा पण 2. ओके. मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या प्लस म्हणजे हा झाला प्लस. आता या दोघांची करायची मित्रांनो पुन्हा आपल्याला बेरीज. ओके ॲडिशन. चला बघा तर यातनं 2 2 2 1.771 परत इथे 2 2 4 3.775. चला तर यांची बघा प्लस प्लस होणार प्लस. 5 आणि 1 6 7 आणि 7 14 4 हातच्याला 1 7 आणि 7 14 आणि 1 15 5 हातच्याला 1 हा पॉईंट. 3 4 5 4 आणि 2 6 2 आणि 2 4 2 आणि 2 4 म्हणजेच बघा मित्रांनो 4465.546 बघा. म्हणजेच आता मित्रांनो इथे तर पॉईंटमध्ये आन्सरच नाहीये. तर मित्रांनो बघा 4465 म्हणजे याच्या जवळपासची जी संख्या आहे ती संख्या असणार 4466. ओके. काय असले पाहिजे 4466 कारण यांनी पॉइंटला कन्वर्ट केलं असेल मित्रांनो त्याच्या पुढची येणाऱ्या संख्येमध्ये बरोबर. नाहीतर तुम्ही कॅल्क्युलेटर लावून चेक करू शकतात. याचा आन्सर येणार मित्रांनो
4466 हेच या प्रश्नाचं आन्सर, म्हणजे जवळपास, पण हे आन्सर राईट असेल. ओके, हा क्लिअर आहे. जवळचं आन्सर घेतले कारण यांच्यातले पॉईंट काढून टाकलेत. बरोबर, मग पॉईंट काढलेत म्हणून यांनी पुढची संख्या घेऊन त्याला थांबवले. 4465 पॉईंट काहीतरी होतं म्हणून यांनी केले 4466 करून स्टॉप करून दिले. ओके, हा हेही तुम्हाला जमले पाहिजे, असेही प्रकारचे प्रश्न विचारली जातात, हे लक्षात ठेवा. चला बघा, पुढचा प्रश्न म्हणतात मित्रांनो, 28.314.31.427 अधिक 113.928 बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 29.114 बरोबर किती असला पाहिजे. चला फटाफट, तुमची वेळ सुरू होते बघा आता, फटाफट आन्सर करायचे आहेत मित्रांनो. चला आन्सर करायचे बघा, 28.314 वजा 31.427 अधिक 113.928 बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 29.114 बरोबर किती असला पाहिजे. फटाफट आन्सर पाहिजे आहेत मित्रांनो. चला टाइम संपलेला आहे बघा. ओके, चला तर पाहूया मित्रांनो. बघा इथे काय करणार बघा, आता हा जो इकडे प्लस वाला आहे हा इकडे येऊन मायनस होतो बरोबर, हे आता तुम्हाला कळालेलं आहे. ओके, मग आपण काय करूया बघा, या दोघांची प्लस मायनस मायनस म्हणजेच 28.314 वजा होणार. ओके, मोठ्या संख्येतनं वजा करायचे बघा. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, ही मोठी संख्या आहे, ही लहान संख्या आहे. ओके, हा मग आता काय करूया, मोठ्या संख्येतनं म्हणजेच 31.427 मोठ्यातनं लहान वजा करायची 28.314. ओके, इथे काय आहे, ही मायनस आहे, ही प्लस आहे, प्लस मायनस मायनस. 7 4 गेले 3, 2 1 गेला 1, 4 3 गेला 1 पॉईंट. इथे 31 मधनं 28 म्हणजे 2 आणि 1 3. आता मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं, तर मायनस, इथे येणार मायनस. परत बघा, आता हा इकडे येऊन काय होणार मित्रांनो, तर हा होत जाईल मायनस, म्हणजे प्लस मायनस मायनस, मोठी संख्या प्लस प्लस 113.928 आणि मायनस किती 29.114. ओके, हा हे लक्षात ठेवायचे. बरोबर येता बरोबरच्या इकडे नेहमी जेव्हा चिन्ह संख्या येते तर तेव्हा त्याचे चिन्ह कशा प्रकारे बदलते, प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार. ओके, किंवा गुणत असेल तर भागणार आणि भागत असेल तर गुणणार. हा नियम लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये करा बघा, याची सोल्युशन. 8 4 गेले मित्रांनो 4, 2 1 1, 9 1 8 पॉईंट. इथे हा 0 हा झाला 13, 13 9 जात आहेत 4, 10 2 गेले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस पुन्हा एकदा होणार मायनस, म्हणजेच मित्रांनो हा तुमचा अधिक 84.814 वजा 3.113. ओके, चला बघा, 4 3 गेला 1, हा येणार तुमचा 0, 8 1 जातोय मित्रांनो 7, हा पॉईंट, 4 3 गेला 1 आणि हा 8. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजेच बघा काय पाहिजे आन्सर, 81.701 आहे का. 81.701 ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. ऑल क्लिअर, डन, व्हेरी गुड, क्लिअर आहे मित्रांनो. चला बघा पुढचा प्रश्न. तर बघा चेंजेस झालेला आहे, गुणाकार किंवा भागाकार आलेला आहे. चला सोडवायचे, बघूया किती विद्यार्थी करतायत. 6598 मायनस 2506 भागीला 20 बरोबर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या सांगायची आहे. चला टाइम संपलाय बघा. तर बघा मित्रांनो, आता इथे बोडोमॉसच्या नियमानुसार, बोडोमॉसचा नियम मित्रांनो तुम्हाला शिकवलेला आहे, पाहिला नसेल तर जाऊन एकदा पाहून घ्यायचा आहे.
बोडोमास मध्ये मित्रांनो त्याला कंचे भागोबे असे म्हटलं जातं बघा. कंचे हा नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे, कारण या नियमावरतीच तुमचा गुणाकार बेरीज वजाबाकी. बघा पहिले कंस असेल तर पहिले त्यालाच सोडवायचंय, नंतरचे म्हणजे चाची चे असा जिथे शब्द असेल तिथे गुणाकार करून सोडवायचं असणार मित्रांनो. ओके, नंतर भागाकार, मग नंतर गुणाकार, मग बेरीज आणि मग नंतर वजाबाकी. मग आता इथे बघा पहिले आपल्याला दिलाय भागाकार, म्हणून आपण भागाकार करणार मित्रांनो. ओके, एकच मिनिट. ओके, हरकत नाही. तर पहिले काय करायचं आपल्याला, मग या ठिकाणी भागाकार म्हणजेच बघा मित्रांनो मी येथे काय करणार, 6598 वजा 2506 भागीला 20. ओके, चला मग आता मी पहिले तर हा भागाकार सोडविणार, बरोबर. मग आता भागाकार सोडवायचं बघा, काय करूया इथे. तर मित्रांनो बघा, दोनाने भाग देईल, बे 10 20, बे 1 बे, बे दुने 4 उरतो 1, बे पंचे 10, बे त्रिक 6. ओके, आता बघा छेदस्थानी 10 आला म्हणजे याला कॅन्सल कसा करायचा आहे, पॉइंट एक घर पुढे घेऊन जायचा, कॅन्सल करून टाकायचं. ओके, पॉइंट इकडे घेऊन टाकायचं, छोटी करायची संख्या, म्हणजेच 1253 चा काय झाला 125.3 झाला. आता राहिलं काय इथे 6598 वजा राहिला 125.3. बस ही वजाबाकी करायची. बघा काय करायचंय, 6598 वजा 125.3. आता वरच्या संख्येमध्ये पॉइंट आहे का, नाही. बघा वरच्या संख्येत पॉइंट नाही, म्हणून मी इथे असा हा शून्य लिहून घेणार. ओके, पॉइंट नंतरचा शून्य. आता याला सोडवायचंय बघा. मग आता इथे नाही जाणार म्हणजे हा झाला तुमचा 7 आणि हा झाला 10. 10तनं 3 गेले 7 पॉइंट. ओके, चला बघा सर्वात शेवटी 7 असणारा आन्सर होतो ऑप्शन नंबर 1. ओके, तरी पण सॉल्युशन 7तनं 5 गेले 2, 9तनं 2 गेले 7, 5तनं 1 गेलं 4 आणि हा 6. 64.72.7. क्लिअर. बघा ओके आहे. यस, या प्रकारे तुम्ही सोडवू शकतात. चला जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला तर बघा पुढचा प्रश्न, एकच मिनिट मित्रांनो. चला आन्सर करायचे, तुमची वेळ सुरू होते आता. .4 भागीला 13.08 गुणीला 20 बरोबर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधाल. चला टाइम संपलाय बघा. ओके, चला तर पाहूया मित्रांनो. बघा याला कसे सोडविणार, तर पहिले भागाकार, आत्ताच बघितला नियम, पहिले भागाकार म्हणजेच 65.4 भागीला होणार किती 13.08 आणि हा गुणीला किती तर 20. बघा याला सोडविण्याची सोपी पद्धत मित्रांनो, मी या ठिकाणी काय करणार बघा, पॉइंट नंतर इथे 2 संख्या आहेत ना, मी पॉइंट नंतर वरती पण सारख्या संख्या करणार आणि पॉइंटच्या नंतर एखाद्या संख्येच्या नंतर जर तुम्ही 0 देताय तर काही फरक पडत नाही. .4 काय आणि .40 काय, काही फरक पडत नाही शेवटी. ओके, शेवटी आणि या संख्येच्या पुढे किती 0 द्या, काही फरक नाही. आता पॉइंट नंतर इथेही 2, पॉइंट नंतर इथेही 2, पॉइंट काढून टाका, राहिलं काय 65.40 छेद 13.08 गुणिला आहे 20. आता बघा मित्रांनो इथे बघा काय कळतंय, इथे सरळ बघा 13 5 65 8 45. क्लिअर, बघा कळतंय ना, दिसतंय बघा 13 5 65 8 45 म्हणजे 1308 1 8 आणि याच्या 5 ही संख्या मिळून जाईल. ओके, 5 कसे बघा 1308 याला जर 5 ने गुणलं 5 पट बघा 5 8 40 0 हातच्याला 4, 5 आहे 0 0 तो 4, 5 त्रिक 15 5 हातच्याला 1, 5 1 5 आणि 1 6. ओके, इथे कळतं बघा 13 5 65 8 45.
राहिलं काय मित्रांनो, वरती राहिला तुमचा 5 गुणिला इकडे 20 म्हणजेच 20 होतो 100. आन्सर येते बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके, बस फक्त सोडवण्याचं मेथड तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बाकी काही अवघड नाहीये मित्रांनो. ओके क्लिअर. चला बघा पुढचा प्रश्न. ओके चला तर बघा मित्रांनो, या प्रकारे आपले काही ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे, मित्रांपर्यंत शेअर करून द्या. ओके फ्रेंड्स, चला तर आजचं हे सेशन या ठिकाणी थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आवडलं तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि इथपर्यंत जर तुम्ही पाहिलंय मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत आहे. तर मित्रांनो बघा, ह्या दोन्ही ॲपमध्ये तुम्हाला A to Z पुस्तकाचं सोल्युशन मिळून जाईल. त्यासाठी ॲप डाउनलोड करायचं, प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. ओके चला, आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. ओके फ्रेंड्स, चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.